पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा सैलानी मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे एसटी बस चालक हे झाले त्रस्त. समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल करत खड्डेमय रस्त्याचे काढले वाभाडे. सार्वजनिक बांधकाम विभागाला एसटी कर्मचाऱ्यांनी लगावली सणसणीत चपराक. बुलढाणा सैलानी रायपूर या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी अनेकदा नागरिकांकडून करण्यात आली. त्यासाठी निवेदनही देण्यात आले. मात्र अजूनही हे खड्डे बुजवण्यात आले नाहीत. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली असून या मोठमोठ्या खड्ड्यांना त्रस्त झालेल्या एसटीचे चालक आणि वाहकांनी व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे. सोबतच रस्त्याच्या कडेला पडलेला धोकादायक खड्डा देखील या कर्मचाऱ्यांनी बुजवण्याचा प्रयत्न केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी एक प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाभाडे काढले असून सणसणीत चपराक लगावली आहे. त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळे उघडून या मार्गावरील रस्ते बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 7 वाजता बुलढाणा ते सैलानी फेरी घेऊन येत असताना रायपूरपासून थोड्याच अंतरावर पांगरी ते रायपूरच्या मधामध्ये एक छोटासा पूल जो लोकांच्या शेतातलं पाणी गिनी जाण्यासाठी खाली केलेला आहे, तो अक्षरशः पूल थोडा खचला आणि त्यातला जो सिमेंटचा बंब आहे तो तुटून पडला. तर हे बघा, आणि प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे, काहीच नाही. आणि ह्या बसमध्ये शाळकरी मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला येतात, गर्भवती माता भगिनी हे येतात. तर प्रशासन, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम विभागाला जाणून बुजून दुर्लक्ष आहे. आणि ह्या रोडवरती पांगरी या ठिकाणी 2 प्लॅन्टला मंजुरात देण्यात आलेली आहे. तर तिथं ओव्हरलोडच्या गाड्या 70 टनाच्या गाड्या ह्या चालतात वा जेणेकरून ह्या रोडची जी अवस्था आहे ही 12 टन ते 15 टनाची गाडी चालू शकते, एवढीच कॅपॅसिटी आहे रोडची. त्या रोडवरची म्हणजे मोठ्या प्रमाणात 70 टनच्या लोडच्या गाड्यामुळे हा रोड खराब झाला. तर याच्याकडे कोणी प्रशासन लक्ष दिलं झालं. उद्या या खड्ड्यामुळं व रोड खराबमुळं जीवितहानी होऊ शकते व ते नाकारता येत नाही. जर याचं जर काही जीवितहानी झाली तर कोण जबाबदार राहणार? एखादा 2 व्हीलरवाला झाला, हे झाला, जर इथं आला तर या बंब्यामध्ये